नमस्कार मित्रांनो, मी रमेश चिनकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। दरअसल आज एवढं काही स्पेशल नाही, परंतु मी चाललो एका नवीन गावामध्ये आमच्याकडच्याच पन्हाळ्याला कोंडवाडीमध्ये चाललो आहे। ऑर्डर आहे लग्नाची, म्हणजे फोटोग्राफीची। सो मी फोटोग्राफी करतो। आपल्याकडे गाडी नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं। हा जर हे प्रोफेशन फॉलो करायचं असेल तर आय थिंक आपल्याकडे गाडी असली पाहिजे, पण असलीच पाहिजे असं पण नाही आहे। करायचं म्हटल्यावरती थोडी मेहनत वगैरे घ्यावं लागणारच। सो मी आता आमच्या इथे जी खेळातून बस येते दुपारची, ती पकडून बलदेवाडीत जाणार आहे आणि बलदेवाडीतून खाली डागने जाणार। डाग म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, डोंगरातून जाणारा पायवाट, डोंगरातून जाणारी पायवाट असते, आपण डाग बोलतो ना तिला। माझ्या ताईचं लग्न होतं, ज्याची आपण साखरपुड्याची व्हिडिओ अपलोड केलेली आहे। सो छोटीशी व्हिडिओ असणार आहे, सोबत राहा, व्हिडिओ एन्जॉय करा। आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याने एक मोटिवेशन मिळतं। सो हे आहे आमचं बस स्टॉप। हा मेन रोड आहे आणि इथून गावात जाणारा हा रस्ता आहे। जांभूल आहे, खूप वर्षापासून आहे इथे। गाडी कुठे थांबायला जांभले जाऊन। सो ही ती जांभूल आहे, ट्रेडमार्क आहे एक प्रकारे। मेन रोड वरती आंबेगाजू नवीन बांधले, पहिले पूर्वी बस स्टॉप नव्हता, त्यामुळे जी जांभूल आहे ना, त्या जांभळाखालीच आम्ही थांबायचो, म्हणून तिथे नाव पडलं जास्त करून, म्हणजे ट्रेडमार्क झाला। तर आता मी बस स्टॉपमध्ये येऊन बसलो आहे। बघूया तिकडचं सुद्धा लग्नाचं काही शूट करता आलं तर, तिकडची रूढी परंपरा नवीन गावातली। भारी अनुभव होता 5 मिनिटाचा। कुठून जाता? तू येतोस ना? आता इथले साडेवारचं हा आपल्यासोबत इथे वाडीतला एक पोरगा येतोय। तुझं नाव काय रे? विशाल। अण्णा काय? जाधव। आता सुमित जाधवचा कोण नको? सुमित जाधव। हा अच्छा, सुमितला ओळखतो आपण। चला तर आता आपल्या डागन खाली जायचं आहे, पण बसचा अनुभव लय भारी होता। फास्टच जाणार तसं आपण। खाली कोंडवाडीत लग्न आहे ना। आता आपण ह्या रस्त्याला आलेलो आहोत मित्रांनो। तिथं आपल्याला एक विहीर लागलेली आहे, विहीर आणि किंवा तलावासारखंच आहे। इकडे पाणी स्वच्छ आहे आणि तिकडे शेवाळे लागले। एखाद्या किल्ल्यावरती जातो नाही का, त्या पद्धतीनेच आहे, पण यांचं बांधकाम केलेलं आहे इथे। जेव्हा इकडे पाणी भरेल त्यावेळेस इकडे येईल आणि इकडे शेवाळे बांधले। हो, वातावरण सही आहे भाई। सुमितला थँक्यू बाबा, तुझ्या ओळखीमुळे आपल्याला तुझा भाऊ सोडायला आला, त्यामुळे थँक्यू। तर त्याने सांगितलं की सरळ खाली जायचं आहे, म्हणजे आता डागच आहे। गाण्याचा आवाज येतोय खाली एक पाटीलवाडी आहे आणि पाटीलवाडीतून आपल्याला कोंडवाडीत जायचं आहे। बाबा हे डाग काही वाटा आपल्याला नवीन आहे, पण ॲक्च्युली ही डाग नवीन आहे आपल्यासाठी।
आमच्या तिकडच्या जागा आपण बघितल्या ते मला माहिती आहे. समोरचा व्ह्यू जो दिसतोय ना मित्रांनो एक नंबर आहे. नदी आहे, आय थिंक जगबुडी नदीचंच एक खाडी आली इकडे बघा. खाडी आहे समोर, जगबुडी नदीच आहे जी खेळत आहे. मला दाखवतो दॅट व्ह्यू, ऑसम, अमेझिंग. सो गावाकडच्या रस्त्यांची अवस्था तीच आहे जी मागच्या 20-25 वर्षा अगोदर होती. तेव्हापासून झाले, त्याच्यानंतरला जास्त लक्ष न दिले आणि आताच सुधारलेत, पण मधले सुधारले. काय बोलायचं, बसमध्ये बसल्यावर ते हवाई सफर आपल्याला अनुभवायला मिळेल. गावाकडच्या बसमध्ये बसल्या एकतर उशिरा लावतात, खेडलासुद्धा उशिरा लावतात गाडी डेपोत, आणि मग इकडे यायला उशीर होतो. आता मतदान येणार आहे, जवळ आलं आहे, तर जरा लक्ष द्या त्या गोष्टींकडे. काही रस्ते तर होतच नाही आहेत गावात, आणि जे होत आहेत ते पण असे आहेत. चला तर खाली आपण डायरेक्ट भेटूया आता आणि पाटीलवाडीत जाऊ. अरे माझी बहीण राहते पाटीलवाडीत, अंजू आय थिंक. हां, तिला कॉल करू आपण, त्यांच्या घरातले कोण असेल ते आपल्याला सोडतील. बघूया फोटो काढायला. बाई गाडी नाही आपल्याकडे, ठीक आहे. देवाची कृपा राहिली तर आपण लवकरच गाडी घेऊ आणि नक्कीच मग गाडीवरनं जाऊ. सरळ खाली सगळी पाखाडी आहे मित्रांनो, पण खरं बोलाल तर पाखाडीपेक्षा डाग उतरायला बरे वाटतंय. पाखाडीच्या पायऱ्या उतरायला वैतागवाडी, पण ठीक आहे, रस्ता तर व्यवस्थित आहे. डाग 2 माणसं सोबत चालतील असा रस्ता आहे. ओके मित्रांनो, पाटीलवाडीत आलो आहे. पाटीलवाडी इथे विचारूया, दुसरी वाट असू शकते. ओके, या घरात विचारूया पहिला. ॲक्च्युली वाडा आहे, सॉरी तुला काय माहिती. कोंडवाडी जायचं कसं? हां चल, धन्यवाद. इथून खाली आलो. फणस खा, फणस पिकला नाही अजून. ओके, आता मित्रांनो आपण कोंडवाडी जाण्यासाठी निघालो आहोत. आपल्याला पाटीलवाडीतून रस्ता दाखवला आहे का दादाने, सो सरळ आपण आता कोंडवाडीत जाऊया. इथून पायवाट आहे. वाड्या जवळजवळ आहेत की लांबला ते पण समजत नाही, पण वरून यायला आपल्याला 15 मिनटं गेले असतील फक्त. अर्धा तास नाही गेला. तो दादा बोलला होता की अर्धा तास जाईल, पण अर्धा तास नाही गेला आहे. आमच्या इथून सडेवाडीतून सवनरचा खाली जायला जातो अर्धा तास. देवलाच्या इथून जी डाग आहे ना तिथून, पण इथे अर्धा तास नाही गेला आहे. चांगला रस्ता आहे, पाखाडी आहे, पण पाखाडी उतरायला कंटाळा येतो. ठीक आहे, चांगला रस्ता आहे लोकांसाठी, रात्रीचा जाऊ शकतो आरामात. भाई आता एक साप गेला, पायाखाली बघत जा पाहिजे, वर बघत नाही जायला पाहिजे. तर एक साप गेला आहे, मान्यावर गेले, सापकन गेले. मगाशी पण इथे वरती कोणतरी होतं, पण ठीक आहे, खाली बघत जायला पाहिजे रस्ता. ओके, फायनली कोंडवाडीत पोचलेलं आहे आणि माहिती पडलं नाही अजून घर कोणतं आहे. ऑर्डरचं विचारतो सगळ्यांना. लग्न आहे ते इथून. तर फायनली मित्रांनो आपली ऑर्डर झालेली आहे कंप्लीट आणि आपण चाललो आता घरी.
सो आपल्या ऑर्डरचा बजेट जरी कमी असला तरी या जिथे ऑर्डर मारतो ना आपण तिथली माणुसकी, माणसं आणि आपुलकी जी आहे त्यांची ती बोनसमध्ये मिळते. खरंच सांगतो. हे बघा, टॉवेल आणि टोपी आणि नारळ दिलाय त्यांनी. सो ही आपुलकी आहे. काय बोलताय? खरंच ना, ही माणसांच्यातली असलेली माणुसकी आहे. खरंच त्यांचं मनापासून आभार आहे. आपण जे काम करायला आपली इच्छा असते आणि ते मिळणं खूप महत्त्वाचे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की ते काम एखादा व्यक्ती आपल्याला देतोय, ती व्यक्ती खरंच ॲक्च्युली प्रत्येक गावात खूपच वेगळं आहे. इकडे संध्याकाळचं आहे ना, यजमानी म्हणजे नवऱ्याचे आईवडील किंवा नवरीचे आईवडील हे फिरत नाहीत. हळद फिरवली जाते संध्याकाळी, सोबत खालूबाजा. अमेझिंग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पनाजे कोंडवाडी गेलो तुम्ही ना, हळद जी नाचवतात ना लग्नाच्या आदल्या दिवशीची, एक नंबर भाई. ते खूप महत्त्वाचे. एन्जॉयमेंट ती खूप महत्त्वाची आहे. गरबा, नमन, डान्स सही आहे. आणि हेच पाहिजे असतं हळदीच्या दिवशी. काय बोलताय? काही ठिकाणी नाही होत, आमच्या इथे पण नाही होत. सो खूप भारी वाटलं नवीन गावात येऊन. आणि छान आहेत माणसं इकडची. पनाजे कोंडवाडी छान आहेत. प्रयत्न चालू होते आणि ते आत्ता कुठे सक्सेस होत आहेत. त्यामुळे वेळ येते, वाट बघायला पाहिजे, हे शिकायचं ह्याच्यातून. तर भेटू पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपुलकी जपत राहा अशी. चला.